सच का साथ SS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत MIMचे नेते नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आज नगर परिषद स्वीकृत नगरसेवक निवडण्याची प्रक्रिया चालू होती, तर आपण कुण्या पक्षाला आपला पाठिंबा दिलात ते आपण सविस्तर सांगावं। आज रोजी उदगीर नगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड होती। आम्ही कोणा पक्षाला पाठिंबा दिलेले नाही आणि आम्ही कोणत्या गटात गेलेले नाही। राष्ट्रवादीचे 20 नगरसेवकाचं गट त्यांचं त्यांनी स्थापन केले, BJPचे 13 लोकांचं गट त्याचं त्यांनी स्थापन केले, काँग्रेसचं 5 लोकांचं गट त्यांचं त्यांनी स्थापन केले। आमचे 2 नगरसेवक असल्यामुळे आमचं तुल्यबळ कमी होता, म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना आणि माननीय पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष मॅडम यांना आम्ही एक विनंती अर्ज केली की आमचं तुल्यबळ 5वा उमेदवार बालाजी दिगंबर बिरादार हे डॉक्टरनं पेशा आहे, वैद्यक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं काम आहे, उदगीरच्या जनतेला एक दिशा देणारे डॉक्टर असल्यामुळे आमचं 2 नगरसेवकाचं जे काही तुल्यबळ होतंय ते डॉक्टर बिरादार यांना द्यावं असं आम्ही जिल्हाधिकारी यांना विनंती केली होती। त्यांनी आमच्या अर्जावर विनंतीवर पीठासीन अधिकाऱ्याला पाठवून दिले। मग आम्ही नगराध्यक्ष पीठासीन अधिकारी मुख्याधिकारी यांना विनंती केली तर आमच्या 2 उमेदवारात जे आमचं मत आहे 2 नगरसेवकाचे त्याचं तुल्यबळ जे काही होईल ते तुल्यबळ बिरादार यांना समाविष्ट करावे अशी विनंती केली। त्या विनंतीला पीठासीन अधिकारी यांनी मान्य केले। आपण आता सध्या म्हणत आहात की आमचं गट नाही किंवा आम्ही कुणाला मदत केली नाही, पण तुमच्या 2 मतावर हा स्वीकृत नगरसेवक निवडून आला का, एक प्रश्न। आणि दुसरी गोष्ट, काँग्रेसचा आरोप आहे की तुम्ही पत्र भाजपा युतीच्या उमेदवार जे आहेत त्यांना तुमचं पत्र दिलं गेलं व तुमच्या 2 मताच्या पत्रामुळे भाजप युतीचा उमेदवार तिथं स्वीकृत नगरसेवक झाला आपल्या पाठिंब्यावर, असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे तर तुम्ही जिल्हाधिकारी यांना मी अर्ज केलेलं तुम्ही पहा। आम्ही डॉक्टर बालाजी दिगंबर बिरादार यांना पाठिंबा दिलेला आहे किंवा आमचं तुल्यबळ दिलेलं आहे। आम्ही कोणत्या पक्षाचं नाव घालून दिलेलं नाही। ते भाजपाचेच आहेत ना उमेदवार? नाही, त्यांनी भाजपाचे उमेदवारच नाही, तुल्यबळ आम्ही दिलेलं आहे। आता तुम्ही असं म्हणाल की एक भाजपाचा उमेदवार आहे आणि तुम्ही म्हणाल की हा भाजपाचा उमेदवार नाही, हा काँग्रेसचा आहे म्हणून आम्ही भाजप अपक्ष आहे म्हणून दिलं। भाजपा दिशाभूल होऊ शकत नाही। भाजपाची संख्या किती आहे? 13, नगराध्यक्ष 14, त्यांचे 10 गेले तर त्यांचे 4 राहिलेले आहेत। भाजपाचा उमेदवार कसं होऊ शकतो तो, सांगा ना कसं? आम्ही आमचं तुल्यबळ एक वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम करणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्याला आमचं तुल्यबळ दिले। आम्ही कोणत्या पक्षाला द्यायचं असेल तर भाजपच्या गटामध्ये गेला असतो आम्ही भाजपच्या गटात गेलो का सांगा? आता विरोधी पक्ष आहे, त्यांचं काही स्वार्थ झाला नसेल तर ते आरोप करतील बिनबुडाचे। तुमच्या 2 मतावर स्वीकृत नगरसेवक निवडून येऊ शकतो का? म्हणून ते म्हणलं आमच्या 2 मतावर 4 मत होते आणि तुमचे 2, आमचं तुल्यबळ आम्ही दिलंय। तुम्ही तोंडून जरी सांगत आम्ही भाजपला कुठं दिलंय? तुमचं जाहीर पाठिंबा भाजपाच्या उमेदवाराला गेल्यामुळेच ते निवडून आले ना? नाही, आमचा जाहीर पाठिंबा हा बालाजी दिगंबर बिरादार यांना आहे, आम्ही पक्षाला दिलेलं नाही। माझ्या विनंती अर्ज मान्य जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं विनंती अर्ज बघा, त्याच्यात भाजपचा उल्लेख नाही ना, काय नाही। एक वैद्यकीय क्षेत्रात चांगलं घोतकरू काम करणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्याला आमचं तुल्यबळ द्या म्हणून विनंती केली आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलंय, पीठासीन अधिकारी बी मान्य केलंय। त्यांनी मान्य करावं का न करावं त्यांचा विचार होता। आम्ही आमचं तुल्यबळ ह्या उमेदवाराला द्या म्हणून सांगितलंय। जर आपण तटस्थ राहिला असतास, काँग्रेसलाही नाही भाजपलाही नाही, तर एक अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा जो तिथे उमेदवार होता तो निवडून आला असता, तर आपण तटस्थ न राहता जो भाजपचे ज्याला मतदान करणार आहेत त्यालाच आपण पाठिंबा दिलात, हे चुकीचं झालं असं आपल्याला वाटत नाही का? मला असं भाजप त्यांना पाठिंबा देणार आहे आम्हाला माहितच नव्हतं ना, असं कुठं आम्हाला माहित आहे? आम्ही आमच्या तुल्यबळ 2 याला द्या म्हणून सांगितलंय आणि ते दिलं का नाही दिलं आम्हाला माहित नाही। आम्ही भाजपला पाठिंबा दिलोच नाही। रेकॉर्ड काढून बघा तुम्ही। हे सरासर तटच राहणं, लोकशाहीमध्ये तटच राहणं हे चुकीचं आहे। हे सरासर जनतेनं आम्हाला वक्तव्य आहे जाहीर भाई आपलं, जनतेनं आम्हाला निवडून दिलंय, त्यांच्या मताचा आदर करून
एक चांगल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवाराला आम्ही आमचं तुल्यबळ दिलंय. नाही तायरबाई, तुम्ही किती जरी म्हणलास डोळे झाकून मांजरानं दूध पेलं तर दुसऱ्याला दिसतं, तुम्ही किती जरी याचा इन्कार केला तर तो भाजपाचा उमेदवार आहे. भाजपा म्हणणार का तो आमचा उमेदवार नाही, एमआयएमचा आहे म्हणून? विचारा ना मग भाजपला, तुम्ही हे शब्द विचारा की कुणाचा आहे काय नाही, तुम्ही भाजपला विचारा. आम्ही एका व्यक्तीला तुल्यबळ दिले, आम्ही कोणत्या पक्षाला द्यायचं तर त्यांच्या गटात समावेश झाला असतो. आम्ही त्याचा काय विषय आहे का? आम्ही भाजपच्या गटात गेलोच नाही. आमचं दोन माणसाचं तुल्यबळ एक चांगल्या माणसाला द्या, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणून आम्ही तुल्यबळ दिले. आता पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना आमच्या विनंतीला मान्यता देऊन त्यानं कुणाचं दुसऱ्याचं पाठिंबा घेतला, आम्हाला काय त्यांचं तुल्यबळ कुणाचं घेऊन केलं, आम्हाला आमच्या दोन माणसाचं तुल्यबळ आम्ही त्यांना दिलो. आम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. हे सरासर दिशाभूल करणार मला वाटत असेल तर तुम्ही विचारा ना, विचारून करा. दोन मतावर स्वीकृत नगरसेवक निवडून येत नसतो. 4 मतं त्यांचे होते, तुमचे 2 दिल्यामुळं तो निवडून आला आहे. सरासर दिशाभूल करणारा असं आपलं वक्तव्य दिसत आहे. धन्यवाद.